Hello. Hello, good morning. Good morning. So welcome to our weekend vlog. आणि आज असा दिवस काय आहे नाही, आम्ही ठरवलंय की आम्ही चॅलेंज शूट करणार आहोत, बट इथे नाही, घरी नाही, मॉलमध्ये. तर तो चॅलेंजचा वेगळा व्लॉग असेल. सो हा व्लॉग आम्ही विचार केला की तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स. तुम्ही विचार करत असाल वीकेंडमध्ये काय उठतायत, फिरायला जातायत, तर घराची हालत ते सोडून आम्ही काय करतोय, आम्ही घराची हालत अशी झाली. काल तुम्ही यकीन नाही करणार, 5-6 पिशव्या आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत आवरत होतो. इथे सगळा पसारा होता. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळी साफसफाई करत होतो. हे सगळे कबड तुम्हाला दाखवते. हे सगळे साफ केले, सगळे साफ केले. मग हे पूर्ण हे साफ केलंय. आता थोडंफार अजून बाकी आहे, जरा डायनिंग टेबल असं सगळं पडलंय, ते साफ करायचंय. हे सगळं आता करणार. आणि हे पण कापतोय मी. हे सगळं मी करते बाय द वे. मी चालू केलं. यश, साफसफाई मी चालू केली, तू जिमला गेलेला. साफसफाई तू चालू केली, हे बघ. मग मी ह्याला बोलली जोपर्यंत मी साफसफाई करते का, कारण की हा मला बोलला की जरा मला 1 तास दे, मला ऑन होऊ दे. मग मी बोलली ऑनच व्हायचं ना तुला, मग हे कापत बस. मग आम्ही आता मी कांदा कापणार आहे. हा कांदा बिंदा कापणार आहे. मी लिटरली अशी सुटली आहे. काल आम्ही चहा पण मला करून प्यायला लागतो मित्रांनो. अरे साफसफाई करणं काय ए भाई, काल माझं मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युशन होता साफ करण्यात. काय कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. मग काय तर इकडे आपण अशी ऑइली आणि हे दिसत असेल. मी फेस वॉश पण नाही केलंय, काहीच नाही केलं. उठले आणि टी शर्ट घातलाय बस. हा तेच, फक्त घरातले नाईट ड्रेस काढून मी जरा बरा टी शर्ट घातलाय. आणि माझी नवीन रिंग सारखी दिसते ती. तर हे आहे. आता हे सगळं आम्ही आवरू. मी तोपर्यंत म्हणजे मी आवरता मध्ये ब्रेक घेतला. ह्याला बोलली की चला आपण जेवण पण करू. आमचं वीकेंडला एकच असतं बघा, 4 करायला ठेवलंय मी. डाळ भात, लोणचं, पापड. हे आमचं वीकेंडचं हे असतं, बिकॉज मी शूट बीट सगळं वीकेंडलाच करत असतो. तर मी आता डाळ ठेवली आहे. किचन पण आवरायचं आहे. तोपर्यंत डाळ होईपर्यंत म्हणजे अर्धी साफसफाई होईल. सो भेटूया. आणि नंतर ह्याच्यानंतर गेट रेडी विथ अस पण करू आम्ही सेम व्लॉगमध्ये, पण हे जरा आवरल्यानंतर. हात दुखायला लागला. तर आता मी साफसफाई करू, दाखव किती पिशव्या आता निघतात. कालच्या उचलल्या नसतील ना, तर मी त्यांना दाखवतो. उचलल्या असतील. तो कचरेवाला लवकर येतो. त्याला वाटलं असेल हे कचरा नाही एवढा बघून. तो बोलला असेल हे काय आहे, पण खरं तर ती रद्दी होती. नाही, उचललाय. सगळं घेऊन गेला. तो मस्त रद्दीमध्ये विकेल, पैसे कमवणार आहे. तर ते. आणि अजून आम्हाला 2 कुंड्या मिळाल्यात घरात, तर अजून 2 झाडं आणायचे मी प्लॅन करतोय. शाणे, बघूया. अरे ही काय करते माहितीये, ही झाडं आणते आणि मी आणि गौरांग इथे माती काढत बसलोय, झाडं लावत बसलोय. आणि ही अशी बसलेली असते. मी इन्स्पेक्शन करते. इन्स्पेक्शन, नाण्याची टांग तुझ्या इन्स्पेक्शन. चल तरा काय बोलते. तर चला भेटूया. मस्त तडकावाली डाळ झालेली आहे. आणि आता इथे भात लावलाय. हा नवीन राईस आज आम्ही वापरतो, सो अंदाज नाही माहिती. आणि आम्ही नेहमी भात बनवताना असं जिरा टाकतो, मस्त वास येतो ना. यू आर राईट. जा ना, आवर ना. आवरलंय सगळं बघ. म्हणजे थोडं बाकी आहे. एवढा कचरा होता इथे. आणि आम्हाला खजाना मिळाला, दाखवतो. अजून काय हा कचरा संपत नाहीये. हा ना यार, खूप कचरा भाई. पण सगळं छान वाटतं. कचरा सगळं कचरा. गुड न्यूज इज की मला अजून 2 कुंड्या मिळाल्यात. म्हणजे घरी अजून 2 झाडं येणार आहे. 2 झाडं नाही येणार आहेत अजून. आर्टिफिशियल त्याच्यात प्लास्टिकची लावायची, वर ठेवावी. नाही, हो वर ठेव. इंडोर प्लांट्स घेऊया ज्याला जास्त केअर नाही लागत. आणि हे ना आम्ही IKEA-वरनं घेतलेलं. खूप मस्त, त्याला खूप मस्त वास येतोय. चंदन, आणि तुम्हाला वास नाही पण खूप छान आहे. मोगरा मिक्स चंदन. आणि 138 रुपीजलाच आहे. अजून वास गेला नाही, 2 महिने झाले असतील. तर आता मी काय करणार आहे, त्याला ह्याच्यात टाकणार. वास गेला नाही कारण आपण ते वापरलं नाही अजून. ह्याच्यामध्ये ही कॅन्डल लावणार आम्ही रात्री, म्हणजे मस्त घरभर वास. आणि ह्याची ना काय बोलतात, ह्याचं सावली काय बोलतात, कशाला काय, ह्याची डिझाईन भिंतीवर पडते. हा तेच त्यांना कळालं. आतमध्ये हे लावलं की त्याचे आतमध्ये लावलं की त्याचं प्रतिबिंब. हा, भात होतं. आता जरा ब्रेक घेऊन जेवून घेऊ. सकाळपासून मी जेवलो पण नाही आहे, काय खाल्लं पण नाही. हे सगळे खराब बघू नका प्लीज. करू आता. आणि आता बाई येईल, म्हणजे दीदी येते हेल्प करायला आम्हाला, भांडी घासायला आणि कचरा काढायला.
तर ती यायच्या आधी आमचं टार्गेट आहे की हे सगळं साफ करूया, म्हणजे कसं एकदाच कचरा काढला जाईल. मी काढला आता कचरा, नाही दीदी आल्यावर. आता जरा ब्रेक घेतलाय आम्ही. अजून दीदी आलेली नाहीये, तिचा वेट करतोय. सगळं आवरून ठेवलंय. आणि आता सांग काय खातोय? एवढं आपल्याला पहिले आपण खातोय वरण भात. वरण भात नाहीये ते, वरण म्हणजे विदाउट तडका, डाळ भात. ही डाळ आहे, डाळ आणि भात आणि भाजी मशरूमची आणि लोणचं. आणि ही भाजी बाय द वे काल केलेली, आज नाही केली. मशरूमची भाजी जाम टेस्टी लागते, मस्त आली. पापड नाही केला कारण दमलो आता, बस झालं, नाही करू शकत अजून काय. आणि लोणचं. आणि मी डाळ भातावर लिंबू टाकतो, तुम्ही पण टाका सांगा. डाळ भात, लिंबू, मशरूमची भाजी, लोणचं, सगळं विटामिन सी खातोय. ह्यात पण विटामिन सी, यात पण विटामिन सी. यात मिरच्या केवढ्या टाकल्यात मी. ओके, मग तू का नाही खातेस? मी घेतलं ना मिरच्या वगैरे. लिंबू नाही टाकलेलास? लिंबूत पण असतं. नाही आवडत लिंबू. लिंबू नाही आवडत तुला? चलो बाय बाय. जेवण वगैरे झालेलं आहे, आता आउटफिट्स काढतोय. अंघोळ बाकी आमची. मी तर काल रात्री पण केलेली, पण परत करावी लागेल आता, कारण की परत घामाघूम झालोय. मी विचार करते मी हा ड्रेस घालेन. दाखव ड्रेस माझा, कारण खूप डेज झाले मी हा पुण्यावरून आणलेला, हा घातला नव्हता, तर मी हा घालेन. तू काय घालतोयस? मी विचार करतोय. कर विचार कर. ह्याचं कपाट किती छान लावलेलं आहे. तेरी खराब झालंय हिच्यामुळे. हे ग्रीन कदाचित हे घालतोय. स्टुडिओचं आहे हे ग्रीन. आणि हे ऑफ व्हाईट पॅन्ट. ही पण झुडिओ नाही, ETH वेस्ट साईड. तर मी विचार केलेला आज जरा मी गेट रेडी विथ मी करेन. कर्ल्स करायची इच्छा होती, पण मला नाही वाटत, कंटाळा आला. कंटाळा आला आहे मित्रांनो. पण मला मॉलमध्ये जायचं होतं, काम होतं. मला चप्पल नाहीये पावसाळी. मला पण एक महत्वाचं काम आहे. माझं एक अशी गोष्ट आहे प्रिय माझ्यासाठीची उद्ध्वस्त झालेली आहे, ती मला iPhone 13 Pro Max. म्हणजे लग्न व्हायच्या खूप आधी जेव्हा 13 Pro Max रिलीज झालेला आणि त्याच्या फर्स्ट मंथमध्येच ह्यांनी फोन घेतलेला, आणि तो 1 वर्षाच्या आत 13व्या मजल्यावरनं पडला. उद्ध्वस्त झालेला तुम्हाला फोन दाखवतो. थांबा आता, थांब ना, मॉलमध्ये घेऊन जाऊ तेव्हा दाखव. परत ती येतं लादी पुसते. तर मी काळा झालोय का मित्रांनो? प्लीज सांगा, म्हणजे मी दाढी पण करतो आज. ठीक आहे, उद्या फंक्शनला पण जायचं. तर हां, आम्ही कुठे होतो तर ते पण फोन दाखवायचं आहे, म्हणून आम्ही चाललो आणि दाखवतो गेट रेडी. आणि तिकडे काय करणार आहे आपण? तिकडे काय करणार आहे? मॉलमध्ये चॅलेंज करणार आहे, तो आम्ही सांगू काय चॅलेंज. आज आम्ही फक्त तुम्हाला फोनचं दाखवलं तर दाखवू. हा पार्ट 1 आहे, सॅटर्डे ब्लॉगचा वीकेंड ब्लॉग. जिथे हाऊस बोलते गेट रेडी विथ मी, कारण आम्ही आमच्या घराला रेडी करतोय. खूप मेहनत केली बाईनी, पण खूप मेहनत केली. 2 दिवस रात्री, काल रात्रीच बसली. 1 वाजता हिला आठवलं आपण घर साफ करूया. 1 वाजता नाही, तू जिमला गेला तेव्हा. मी 9 वाजल्यापासून करते. 9 वाजल्यापासून केलं. मध्ये थोडा ब्रेक घेतला, मी अपूर्वाशी फोनवर बोलत होती, आणि मग 12 वाजता चालू केलं. ते 3-3:30 पर्यंत आम्ही करत होतो. जाम हालत खराब झाली. आणि आता आज आम्ही डायनिंग टेबल साफ केलंय, तर ते पण सगळं. मला जरा बोहो लुक करायचंय घराला. हे खूप असं ग्रे वाटतंय, डल. बघूया, काहीतरी करूया. तुम्हाला भेटू. माझी अचानक पाय दुखायला लागला, म्हणजे मला टाचनं असं दुखतो. तुम्ही ह्याला चेपायला सांगितलं 2 मिनटं, तर कसा चेपतोय बघा. हे असं पायावरती बसून माझा पाय. हेल्प येडा. सो आय एम ऑल सेट. यश अजून आंघोळ करतोय, त्याची आंघोळ काय संपत नाही. माझ्या केसांची हालत बघा काय झाली आहे. आता काय करू, मला नाही इथे जायचं. मला काही असं स्ट्रेटनिंग वगैरे पण नाही करायचं आहे, फालतूमध्ये डॅमेज परत. तर बघू, थोडं केस विंचारते. आणि तुम्ही विचार करत असाल की मी तो 1 पीस दाखवलेला, बट मग मी हे का घातलं, तर मी दाखवते का. कारण मी खूप डेजपासून हिमाचलला गेलेली, तेव्हा मी एक ड्रेस पीस घेतलेला. तर खूप डेजपासून मला तो शिवायला टाकायचा होता. तर मग मी विचार केला आज टेलरकडे जातेच आहे, तर मग तो टाकते, दाखवते मी. हा ड्रेस आहे. मला हा कलर असा माझ्याकडे नाही आहे, तर मी हिमाचलला गेलेली, तिथे मला हा ड्रेस आवडला. ती बॉर्डर आहे आणि हा असा अख्खा ड्रेस आहे.
तर हा शिवायचा आहे. मला माहिती नाही, मला खरं तर पटियाला शिवायचा होता, पण ह्याचं एवढं मटेरियल नसेल की पटियाला शिवला जाईल. तर आणि ही त्याच्यावरची ओढणी आहे. खरं तर मी या ओढणीसाठी घेतला. ह्याचं कॉम्बो असं खूप थोडं युनिक वाटलं. तर हे एक शिवायचं आहे. बघू आता, मी बघते पिंटरेस्टवर काय आयडियाज. आणि ही यशच्या आईची साडी आहे. तर युजली मी त्यांच्या साड्या नेसते, पण ह्याच्या ना पदराला काहीतरी डाग लागला आहे. हा तर हा पदराच्याच साईडला एकदम अगदी. तर मग मी विचार केला एवढा छान कापड आहे आणि कलर पण थोडा युनिक आहे, तर वेस्ट नको जायला, म्हणून मी विचार करते ह्याचे अनारकली शिव. तर मग टेलरकडे जायला हे दोन. तर टेलर वन पीस घातलं तर मग ते फिटिंग अँड ऑलमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे, हेच नॉर्मल घालते. अशी ट्रॅक पॅन्ट आणि ही टॉप घातलं आहे, जी सूट जरा पण करत नाही आहे. पण मला आता कंटाळा आला आहे सकाळपासून, कालपासून एवढं मेहनत घेतो आहे. तर मग बघू आता. झाली का अंघोळ? कॅमेरा ऑन आहे. झाले आलो. हां ठीक आहे. ये हाला 1 तास लागतो आंघोळीला. मी रेडी झाले, माझी आंघोळ झाले, पण ह्याची अजून आंघोळ चालू आहे. काय सांगायचं मुलांचं. ही आहे ह्याच्या फोनची हालत. नवीन कोरा, ज्याला 1 वर्ष पण झाली नव्हती, 13 Pro Max. तर आता मी बघतोय किती घेत आहेत. जर कमी तर होणारच नाही, 30-40 हजार तर फटका आहेच. बघू. पण नाही करणार 30-40 हजार तर नाही करणार ऑब्विसली. हा हिरो रेडी झालाय. दाखव तुझा आउटफिट. गुड. आता बत्ती लावतो जरा, कारण आम्ही संध्याकाळी उशिरा. तर सगळं कामं झालेली आहेत. सगळी नाही, सगळी म्हणजे काय, मी मराठी बोलते यार. तर ड्रेस शिवायला टाकलेला आहे. दोन्ही ड्रेस टाकले आहेत. माझं तुम्ही विचारू नका बिल किती झालं. कोण नाही विचारणार आता, कोण नाही. मला मी सांगितलं ना, तर तुम्ही बोलाल की ह्याच्याबद्दल मला नवीन ड्रेस आले असते. पण हा खूप चांगला शिवतो. मी ज्याच्याकडे दिलाय ना शिवायला, ह्यानी माझं ब्लाऊज, लग्नाचे सगळे ब्लाऊज शिवलेले. खूप छान शिवतो. रितिका टेलर म्हणून. हे इथे कुठे आपण, रितिका क्रिएशन्स चरई. तर चरईला आहे. तो खूप छान शिवतो, एकदम क्वालिटी, असं वाटणार नाही की शिवलेला आहे. सो मी ट्रस्ट करते. 1200 रुपये काहीतरी त्यांनी शिलाई घेतली माझी, तर ते दिले. आता आम्ही जातोय विवियानामध्ये. आणि हा व्लॉग आहे की यश आणि मी आम्ही सेपरेट होणार आहे. सेपरेट राहून आम्ही व्लॉग्स करणार आहे. आणि दोघांचं बजेट आहे 2000. त्याला मला काहीतरी घ्यायचं आहे आउटफिट, और जेवढं जमेल तेवढं, आणि मला त्याला काहीतरी घ्यायचं आहे. आणि मग त्या जे काय आम्ही घेतलं आम्हाला माहिती नसणार आहे. आम्ही डायरेक्ट घरी जाऊन ते ट्राय करणार, आणि मग तुम्ही रेट करून सांगा की या चॅलेंजमध्ये कोण जिंकलाय. तर हा व्लॉग आम्ही इथे एंड करतो, बिकॉज त्याचा आम्ही वेगळा बनवू. हा पार्ट 1 तो पार्ट 2 सरळ. हा पार्ट 1 तो पार्ट 2. सो वेट करा त्या व्लॉगसाठी, त्या चॅलेंजसाठी. आम्ही ठरवले असे वीकमध्ये एखादे चॅलेंज करायचे असे काहीतरी. तर बघूया कोण जिंकतंय. मला माहिती आहे माझी चॉईस चांगली आहे, पण कधी कधी ह्याची पण चॉईस मुलींच्या कपड्यांमध्ये चांगली आहे माझी. तर जाऊया आता.